नमस्कार. आज मी तुम्हाला एकाच इडलीच्या बॅटरपासून 5 वेगवेगळे झटपट आणि खूपच टेस्टी नाश्ते करून दाखवणार आहे. जर तुमच्या घरी इडलीचं बॅटर असेल तर वेगवेगळा नाश्ता काय करायचा हा प्रश्न कायमचा सुटेल. मग चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये थोडंसं इडलीचे बॅटर घेऊया. आपण तव्याला तेल लावून गरम केलेलं आहे. आता आपण त्याच्यावर इडलीचे बॅटर घालून त्याचा एक छोटासा डोसा करून घेणार आहोत. हा डोसा नेहमीच्या डोश्यापेक्षा थोडासा आपल्याला जाड करायचा आहे व एकसारखा पसरून घ्यायचा आहे. आपला हा डोसा तयार झालेला आहे. हा डोसा थोडा गरम झाल्यानंतर त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. डोसा एका बाजूने चांगला भाजल्यानंतर आपल्याला उलटून दुसऱ्या बाजूने हे थोडा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यावर आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत. पिझ्झा सॉस सगळ्या बाजूने एकसारखा लावून घ्यायचा. त्याच्यावरती आपल्याला थोडासा कांदाही टाकायचा आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. मी थोडासा कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती थोडासा टोमॅटोही टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यावरती थोडीशी कापलेली सिमला मिरचीही टाकणार आहोत. आता आपल्याला ह्याच्यावरती थोडेसं गाजर टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चीज घालायचं आहे. डोस्यावर मोझरेला चीज टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण लावून थोडा वेळ गरम करून घ्यायचा आहे. आपल्याला चीज मेल्ट होईपर्यंत झाकण तसंच ठेवायचं आहे. चीज मेल्ट झाल्यानंतर झाकण काढून आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. तयार चीजवर आपल्याला ओरिगॅनो व चिली फ्लेक्स टाकायचे आहेत. पिझ्झा तयार करताना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता. हा पिझ्झा अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांना, मोठ्या लोकांना कोणीही खाऊ शकेल व एकदम हेल्दी आहे. तर तुम्ही हा पिझ्झा नक्की ट्राय करून बघा. एकदम चविष्ट होतो व तुम्हालाही आवडेल. तुम्ही केल्यानंतर नक्की मला सांगा की तुम्हाला पिझ्झा आवडला का. आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत, त्यात मिनी उत्तपम. त्यासाठी मी तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. आता आपण थोडासा कांदा, सिमला मिरची, गाजर व टोमॅटोही टाकणार आहोत. आवडत असेल तर थोडीशी हिरवी मिरचीही टाकून घ्या. आता हे चांगलं परतायचं आहे. थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. अगदी मीठ थोडंसं टाकायचं जेणेकरून भाज्यांना चव येईल. आता आपल्या भाज्या चांगल्या परतलेल्या आहेत. भाज्या परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा चिली सॉस टाकायचा आहे. तुमच्याकडे चिली सॉस नसेल तर टोमॅटो सॉस हे चालेल. सॉस टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे व आपल्याला त्याचे 4 छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे छोटे छोटे आपण त्याचे 4 भाग करणार आहोत. हा उत्तप्पा नेहमीच्या उत्तप्पापेक्षा वेगळा लागतो व लहान मुलांना टिफिनसाठी वगैरे द्यायला खूप छान आहे. आपल्यालाही काहीतरी वेगळा प्रकार म्हणून खायला खूप छान लागतो. आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं इडलीचं बॅटर घालून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याला स्टफ्ड इडली सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारे आपण इडलीचं बॅटर घालून घेतल्यानंतर आता आपल्याला हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. झाकण लावण्यापूर्वी आपण ह्याच्यावरती थोडं किसलेलं बीट व कोथिंबीर टाकणार आहोत.
जेणेकरून मिनी उत्तप्पम एकदम छान दिसतील. आता आपण झाकण लावलेलं आहे व 5 मिनटं असंच ठेवणार आहोत. 5 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला हे परत उलटून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूनं उत्तप्पम चांगले भाजले जातील. आपले मिनी उत्तप्पम तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तरी नक्की कमेंटमध्ये सांगा. हे उत्तप्पम अतिशय चवीला छान लागतात. नेहमीच्या प्रकारापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आपण इडलीच्या लेफ्टओव्हर पिठापासून हे बनवू शकतो. आपण तिसरी रेसिपी करणार आहोत. त्यासाठी मी बाउलमध्ये इडलीचं बॅटर घेतलेलं आहे. बॅटरमध्ये मीठ अगोदरच आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर किसलेलं, थोडीशी कोथिंबीर व हिरवी मिरची, कढीपत्ता कापून घातलेला आहे व एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्समध्ये म्हणजे सांबर मसाला घातलेला आहे. आपल्याला आप्पेपत्राला गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं सगळ्या त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आप्पे चिटकू नयेत. आप्पेपत्र चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे व आपण अर्धा भागच बॅटर भरणार आहोत. सर्व बॅटर भरून झाल्यानंतर त्याच्यावरती 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत. झाकण लावून ठेवून 10 मिनिटं ठेवून झाल्यानंतर झाकण काढून परत आपल्याला उलटवायचे आहेत. दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे. आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता आपण चौथी रेसिपी करणार आहोत. त्यासाठी मी बॅटर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिर्च घालून घेणार आहोत. आपल्याला आता याचा उत्तप्पा तयार करायचा आहे. त्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर मी घालणार आहे. तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चिली फ्लेक्सही टाकू शकता व तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या घालून घ्या. हा आपण नेहमी आपला उत्तप्पा करतो त्याप्रमाणे करणार आहोत. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याचा उत्तप्पा करायचा आहे व त्याच्यानंतर आपण अजून एक म्हणजे ढोकळा बनवणार आहोत. सुरुवातीला आपण ढोकळा बनवूया. ढोकळा बनवण्यासाठी मी पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण ते मिश्रण त्या पातेल्यामध्ये ओतून घेऊन 10-20 मिनटं ढोकळा बनण्यासाठी कढईमध्ये पाण्यामध्ये ठेवणार आहोत. पाणी उकळलेलं आहे. याच्यावरती आपल्याला पातेलं ठेवून द्यायचं आहे. हा ढोकळा ही अतिशय चवीला एकदम मस्त लागतो व नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ आपण खाऊ शकतो. आता आपण याच्यावरती झाकण लावून 20 मिनटं ठेवणार आहोत. इकडे आता आपण उत्तप्पा तयार करणार आहोत. आता मी तवा गरम करत ठेवलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं व आता त्याच्यावरती आपण तवा गरम झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला उत्तप्पा घालायचा आहे. उत्तप्पा तुम्ही लहान मोठा तुमच्या आवडीनुसार हा नेहमीच्या उत्तप्पासारखा केलेला आहे. तोही अतिशय छान लागतो. हा पसरून झाल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. झाकण काढून आपण आता त्याला परतून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने चांगला भाजण्यासाठी उलटण्याच्या सहाय्याने उलटून घ्यायचा व चांगला भाजून घ्यायचा. आता याला दोन्ही बाजूनं तूप लावायचं. तूप लावल्यामुळं उत्तप्पा एकदम टेस्टी लागतो. दोन्ही बाजूने तूप लावल्यानंतर आपण ह्याच्यावरती इडली पुडी भुरभरणार आहोत. इडली पुडी नसेल तर तुमच्याकडं मेथकूट असेल तरीही चालेल किंवा शेंगदाण्याची चटणीही चालेल. साऊथ इंडियन लोक इडली, डोसा व उत्तप्पा नेहमी इडली पुडी टाकून खातात. ही पौष्टिकही खूप असते. आपला उत्तप्पा रेडी झालेला आहे. तुम्ही चटणी, सांबर अशावरही खाऊ शकता.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता आपण जो ढोकळा केलेला आहे तो तयार झाले का पाहूयात. आपला ढोकळा फुगलेला आहे. आपण झाकण काढून त्याच्यावरती तयार आहे का ते पाहणार आहोत. ढोकळा रेडी झालेला आहे. ढोकळा थंड करून आता आपण प्लेटमध्ये काढणार आहोत. हा ढोकळा अतिशय चवीला एकदम छान लागतो व पटकन तयार होतो. कसलीही झंझट न करता तुम्ही प्लेनही ढोकळा करू शकता, त्याच्यामध्ये भाज्या न घालता. मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे खायला हा अतिशय चांगला नाश्त्याचा प्रकार आहे. तुम्हाला या 5 रेसिपी आवडल्या असतील तर मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.